Okay, so we'll start our lecture here. So what we have studied in previous lecture. So we are at chapter religious synthesis. So we have completed our chapter, right? Religious synthesis. Then we start fourth chapter, that is Maharashtra before the times of Chhatrapati Shivaji Maharaj, right? So before starting our lecture, प्लीज टेल मी क्विकली, तुमच्यापैकी कोणी मराठी मीडियमचं स्टुडंट आहे का? हाऊ मेनी ऑफ यू आर फ्रॉम मराठी मीडियम और सेम इंग्लिश मीडियम बॅकग्राऊंड? तुमच्यापैकी कोणी मराठी मीडियम किंवा सेम इंग्लिशचं आहे का? ओके, नो बडी. ओके ओके, ठीक आहे. ओके, माय नेक्स्ट क्वेश्चन इज, तुमच्यापैकी कोणाला मराठी समजत नाही असं कोणी आहे का? ओके, ठीक आहे. तर स्क्रीन शेअर केलेली दिसते सगळ्यांना? Saras Bhopi, please do not write any irrelevant thing in chat box, okay? Otherwise, you will be thrown out of this class. Chat box मध्ये कुणीही काही irrelevant लिहायचं नाहीये, ठीक आहे? ओके, नाव एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय का स्पष्ट आता तुमच्यापर्यंत? क्लिअर आवाज येतोय का? और शुड आय स्पीक मोर लाउडली? ओके, सो लेट स्टार्ट. ठीक आहे. अँड परत एकदा इन्स्ट्रक्शन सांगतो, चॅट बॉक्समध्ये कुणीही इरिलेव्हंट लिहायचं नाहीये, आपापसामध्ये तुमच्यामध्ये चॅटिंग करायचं नाहीये, ठीक आहे? प्लीज मेंटेन डिसिप्लिन इन चॅट बॉक्स, ओके? फक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन विचारायचा असेल, अदरवाईज आवाज येत नसेल किंवा स्क्रीन वगैरे दिसत नसेल तर तुम्ही रिस्पॉन्ड करू शकता चॅट बॉक्समध्ये, ठीक आहे? आणि तेही तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचे आणि नंतर तुम्हाला रिस्पॉन्ड करायचे, ओके? ओके, ठीक आहे. ओके, एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय का स्पष्ट? एम आय क्लिअरली ऑडिबल? आवाज येतोय का? ओके ओके, ठीक आहे. सो लेट स्टार्ट. तर आपण चौथा चॅप्टर चालू केला होता, राईट? We have started our fourth chapter, Maharashtra before the times of Chhatrapati Shivaji Maharaj, okay? And in that we have completed our first paragraph, right? आपण पहिला पॅराग्राफ याच्यामध्ये संपवला होता. Now let us start from the here next paragraph, okay? So in this chapter we are going to study about what are the various political social situation in Maharashtra before the time of Chhatrapati Shivaji Maharaj, right? शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये काय पॉलिटिकल सिच्युएशन होती, सामाजिक व्यवस्था कशी होती, कोणकोणते राजे इथं होते, कोणकोणते राजघराणे इथं होते, ठीक आहे? यांच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे या चॅप्टरमध्ये. तर याच्यामध्ये पहिल्या पॅराग्राफमध्ये आपण काय शिकलो? वी हॅव स्टडीड अबाउट दॅट in the beginning of 7th century CE, most of the territory of Maharashtra was under the control of Nizam Shahi of Ahmednagar, Adil Shahi of Bijapur, then
Nizamshahi of Ahmednagar and Adil Shahi of Bijapur, right? The Mughals had entered in Khandesh. So basically, the large part of Maharashtra was under the control of either Nizam Shah or Adil Shah or Mughals, right? Their objective, and also when Mughal entered in Maharashtra, north of the Maharashtra, they tried to expand their territory in South India. जेव्हा मुघलांनी महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे तो मुघलांनी त्यांच्या आधिपत्याखाली आणला त्यावेळी त्यांना दक्षिण भारताचा जो भाग आहे तो सुद्धा त्यांना जिंकून घ्यायचा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर युरोपियन्स कसे महाराष्ट्रामध्ये आले ते आपण पाहिलं. पोर्तुगीज आले, पोर्तुगीजांनी गोवा कॅप्चर केला, राईट. पोर्तुगीज ऑलरेडी एस्टॅब्लिश देअर रूल इन गोवा अँड वसई, राईट. त्यानंतर ब्रिटिश, डच, फ्रेंच हॅड ऑल्सो फाउंड द एंट्री थ्रू द मीडियम ऑफ ट्रेडिंग कंपनीज बाय सेटलिंग ऑफ फॅक्टरीज, राईट. फॅक्टरी किंवा व्यापाराच्या दृष्टिकोनातून व्यापार करण्याच्या साठी वेगवेगळे युरोपियन भारताच्या महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरती आले होते हे आपण पाहिलं. अँड these different people from Europe were called topkers on the basis of their customary headgear, right. आणि जे युरोपियन्स लोक होते ते त्यांच्या डोक्यावरती जे हॅट्स घालायचे म्हणजे ज्या टोप्या घालायचे त्यांच्या युरोपियन स्टाईलच्या टोप्या त्यांच्यावरून त्यांना टोपकर असं म्हटलं जायचं. ठीक आहे. ओके. सो इट इज नेसेसरी टू गेट acquainted with the village, that is Mauja, Kasba and Pargana to understand the nature of settlements in the period, as also of the officers that formed a link between rulers and their subject, and also the markets and the craftsmen. Okay. So before before the time of Shivaji Maharaj, we have to understand what was the structure of our society, right? And what is the structure of villages, then kasbas and parganas? What are these things? We have to understand these things. ठीक आहे. तर आत्ता जर आपण पाहिलं तर आपला जो सोशल स्ट्रक्चर आहे आपल्या देशाचं किंवा महाराष्ट्र कसा विभागलेला आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन कसं आहे आपलं. खेडी असतात, विलेजेस असतात, त्याच्यानंतर तालुका असतो, तालुक्याच्या वरती काय असतं, जिल्हा असतो, जिल्ह्यानंतर काय असतो, स्टेट, आपलं राज्य, राज्याच्या नंतर का आपला पूर्ण देश, बरोबर. हे असं काय आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे. तर त्या काळामध्ये कसं होतं, एकतर छोटी गावं होती त्यालाच मौजा असं म्हटलं जायचं, त्यानंतर कसबा आणि परगाना. ठीक आहे. तर हे गोष्टी काय आहेत ते आपण शिकूया, कारण याच्या थ्रू आपल्याला काय कळेल की गावामध्ये कुठे कुठे मोठ्या मोठ्या बाजारपेठा कुठे असायच्या, लोकांमध्ये कम्युनिकेशन आणि कॉन्टॅक्ट कसा व्हायचा, त्यानंतर ट्रेड कसा व्हायचा, व्यापार कसा व्हायचा लोकांमध्ये. ठीक आहे. ओके. Pargana was made up of many villages. Generally, the headquarter of Pargana was called as a kasba. Okay. So, what is meant by Pargana? Pargana means it is made up of many villages, right? And the headquarter of Pargana was called as a kasba, right? A village smaller than a kasba was called as a Mauja, right? Let us get acquainted in brief with village, kasba and pargana respectively. तर परगणा म्हणजे काय होतं, व्हॉट इज मीन बाय परगणा. परगणा बेसिकली ग्रुप ऑफ विलेजेस इज कॉल्ड ॲज अ परगणा, राईट. जे खूप असे गावं मिळून एक परगणा बनायचा आणि परगण्याचं हेडक्वार्टर कुठे असायचं तर कसबा. ठीक आहे. जे परगण्याचं हेडक्वार्टर असेल त्याला कसबा म्हटलं जायचं. ओके. आणि मौजा म्हणजे काय तर जी गावे ही कसब्यापेक्षा लहान होती, ठीक आहे, त्यांना मौजा असं म्हटलं जायचं. आता ते आपण डिटेलमध्ये 1 by 1 पाहूया. ओके. ओके. सो विलेज, most of the people lived in village. A village was also called as a mauja. The chief of the village was Patil. He used to try to bring maximum land under cultivation. Okay. So what is meant by mauja? So we have already I have told you that mauja is a village, okay, which is smaller than a kasba. Okay. तर मौजा म्हणजे काय तर most of the people lived in villages and a village also called as a मौजा. तर बऱ्यापैकी लोक खेडेगावात राहायची, ठीक आहे, छोट्याशा गावामध्ये महाराष्ट्रामध्ये. तर
जी छोटी छोटी गावं होती त्यांना मौजा असं म्हटलं जायचं. ठीक आहे, दिस इज क्लिअर, हे क्लिअर झालं तुम्हाला. आणि जो गावाचा जो प्रमुख असे, ठीक आहे, द चीफ ऑफ विलेज वॉज दी पाटील. ठीक आहे, गावाचा प्रमुख कोण असे? पाटील असे. ठीक आहे. ही used to try to bring maximum land under cultivation, and Patil tries to bring the maximum land under cultivation. Means what? He tried to bring the land, maximum land under the cultivation, right? म्हणजे काय? तर तो काय करी की गावामधली जी जमीन आहे, जास्तीत जास्त जमीन शेतीखाली किंवा पिकाखाली आणण्याचा प्रयत्न करीतो. When there was any dispute in village, the party resolved it and made peace. Okay. आणखी काय करे पाटील? When if there is any dispute, okay, in village between two peoples or two communities, Patil's responsibility was to resolve such a type of disputes, okay, and to maintain peace in the village. ओके. तर गावामध्ये जे लोकांमध्ये तंटा किंवा भांडणं जर होत असतील दोन लोकांमध्ये किंवा दोन कम्युनिटीजमध्ये, तर पाटील तो काय करत असे? तो तंटा मिटवण्याचं काम पाटील करत असते. ठीक आहे. कुलकर्णी हेल्प द पाटील इन हिज वर्क. कुलकर्णी केप द रेकॉर्ड ऑफ रेव्हेन्यू दॅट वॉज कलेक्टेड. अँड अजून एक त्याच्या गावामध्ये अजून एक व्यक्ती असे, कुलकर्णी. ठीक आहे. नाव what is the responsibility of Kulkarni? Kulkarni helped Patil in his work. Okay, right? And Kulkarni kept the record of revenue that was collected. Also, the work of Kulkarni was to collect the record of revenues, right? To keep the record of revenues that was collected. म्हणजे गावामध्ये जो कर गोळा केला जायचा त्याचा जो हिशोब आहे ते ठेवण्याचं काम कोणाद्वारे केलं जाईल? कुलकर्णी. ठीक आहे. आयली सेज कुलकर्णी क्वेश्चन मार्क. सर व्हॉट इज मिनिंग ऑफ कसबा? वी विल सी प्रेरणा, वी विल सी व्हॉट इज मीन बाय कसबा वेन आपण कसबा ज्यावेळेस शिकू त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. यू हॅव टू बी पेशंट, लिटिल बिट पेशंट हिअर. ओके. कुलकर्णी म्हणजे काय? कुलकर्णी म्हणजे गावातील व्यक्ती असे. ठीक आहे. त्याचं आडनाव कुलकर्णी असे किंवा त्याला पदवी दिली जायची कुलकर्णीची. ठीक आहे. पाटील सेम. गावातील एखादा व्यक्ती असे त्याला पाटीलकी दिली जायची, पाटीलकी अशी पदवी दिली जायची आणि त्याच्याकडे ते काम सोपवलं जायचं. ठीक आहे. ओके. नाव देर वेअर व्हेरियस आर्टिसन्स. कुलकर्णी केप्ट दी रेकॉर्ड्स ऑफ रेव्हेन्यू. आणि कुलकर्णीचं काय काम होतं की गावामध्ये जो कर गोळा केला जायचा त्याचा रेकॉर्ड ठेवण्याचं काम कुलकर्णीकडे होतं. ठीक आहे. तर कुलकर्णी आणि पाटील यांचं काय काम होतं गावामध्ये हे तुम्हाला कळालं. ठीक आहे. दे हॅड हेरिडेटरी राईट्स रिगार्डिंग देअर ऑक्युपेशन. द पेझंट्स gave a share of their agricultural produce to the artisans for the service they rendered to the village community. This share was known as baluta. Right? तर as I have already told you, the various works has been categorized or divided in to Kulkarni and Patil. Right? And the rights are the post of Kulkarni and Patil will be given as a hereditary. Right? तर गावामध्ये जो कुलकर्णी असे, कुलकर्णीची पदवी ज्यांना दिली गेलेली असायची त्यांचाच मुलगा परत कुलकर्णी म्हणून गावामध्ये असे. ठीक आहे. जो पाटील असे, पाटलाचाच मुलगा परत गावामध्ये पाटील बने. ठीक आहे. पाटील म्हणजे कोण? गावाचा जो प्रमुख असायचा. ठीक आहे. तर पाटलाचा मुलगा परत गावामध्ये पाटील म्हणून असे, त्याच्याकडेच ते पाटीलकीचं काम दिलं जायचं. परत त्याचा मुलगाच फक्त पाटील बने. म्हणजे ही हेरिडिटरी सिस्टम होती. ठीक आहे. आणि गावामध्ये अजून काय होतं? द पीझंट्स गेव शेअर ऑफ देअर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस टू द आर्टिसन्स फॉर सर्व्हिसेस दे रेंडर टू द विलेज कम्युनिटी. ओके. सो येस. सो गावामध्ये आणखी काय होतं की पीझंट्स म्हणजे शेतकरी जे होते ते काय करायचे? गावामध्ये जे शेतकरी होते ते काय करायचे? शेतकरी गावामध्ये धान्य पिकवायचे. राईट? फार्मर्स वर, पीझंट्स वर प्रोड्यूस ॲग्रिकल्चरल ग्रेन्स. राईट? गावामध्ये शेतकरी काय करायचे? शेतीतून
तिथून वेगवेगळे धान्य उगवायचे. पण गावामध्ये जे लोहार होते, कुंभार होते, चांभार होते, सोनार होते, ठीक आहे. कुंभार म्हणजे काय, मडकी बनवणारे. चांभार म्हणजे काय, चपला शिवणारे. त्यानंतर व्हेरियस हे जे आर्टिसन्स होते, ठीक आहे. तर हे काय करायचे, हे पिकं उगवायचं किंवा धान्य उगवायचं काम करत नव्हते. तर ते काय करायचे, जो शेतकरी होते किंवा गावातले बाकीचे जे लोक होते, समजा कुंभार असेल तर कुंभाराचं काय काम होतं, तर गावामध्ये सगळ्यांना मडकी बनवून द्यायची, ठीक आहे. आणि त्याच्या बदल्यामध्ये कुंभाराला शेतकरी धान्य पुरवायचे, बरोबर. आणि शेतकऱ्यांना मडक्याची गरज होती तर मडके त्याला कुंभाराकडून भेटायचे, ठीक आहे. तसेच लोहार लोहार काय करायचा, गावामध्ये शेतकऱ्यांना शेतीची अवजारे बनवून द्यायचं, ठीक आहे. शेतकरी शेती करून धान्य पिकवायचे आणि लोहाराला धान्य द्यायचे, ठीक आहे. सर अशा प्रकारे गावामध्ये जे देवाणघेवाणीचं काम चालायचं, ठीक आहे. आणि हा जो शेर होता, जो शेतकरी गावातले जे शेतकरी ह्या लोकांना द्यायचे, वेगवेगळ्या आर्टिसन्सला, कुंभार, लोहार, सोनार यांना, तर त्याला बलुता असं म्हटलं जायचं, ठीक आहे. दिस शेअर इज कॉल्ड ॲज ए बलुता. व्हॉट इज मीन बाय आर्टिसन्स? बेसिकली आर्टिसन्स म्हणजे कारागीर, ओके. आर्टिसन्स मीन्स कारागीर. कारागीर म्हणजे काय, जे लोक वेगवेगळं कारागिरीचं काम करतात. फॉर एक्झाम्पल मडकी बनवणे किंवा अवजार बनवणे. अवजार बनवण्याचं कोण काम करतं, लोहार करतात. मडकी बनवण्याचं काम कोण करतं, कुंभार करतात, राईट, ठीक आहे. तर अशा प्रकारचे काम करणारे जे लोक असतात त्यांना आर्टिसन्स असं म्हटलं जातं, कारागीर असं म्हटलं जातं. तर बलुत म्हणजे काय तुम्हाला समजलं? बलुत मीन्स ह्या कारागिरांना दिला जाणारा जो शेर होता, ठीक आहे, त्यांच्या कामाबद्दल शेतकऱ्यांकडून, त्याला बलुत असं म्हटलं जायचं, ठीक आहे. नाव लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय कसबा, ओके. कसबा was like a big village, okay. It was usually the headquarters of pargana, okay. So I have already told you about what is meant by pargana. Pargana म्हणजे काय असेल, तर ही जी छोटी छोटी गावं होती, ओके, त्या गावांचा मिळून एक मोठा परगणा बनला जाईल, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपलं डिस्ट्रिक्ट कसं आहे, डिस्ट्रिक्टमध्ये काय येतं, आपल्या वेगवेगळे तालुके येतात, गावं येतात, बरोबर आहे. आणि ह्याचा मिळून एक जिल्हा बनतो आपल्या इथं, बरोबर. डिस्ट्रिक्ट्स इन्क्लूड्स व्हेरियस विलेजेस अँड तालुकाज, राईट. अँड जिल्ह्याचं जे ठिकाण असतं ते एक मोठं मोठं शहर असतं. जिल्ह्याचं जे हेडक्वार्टर असतं ते एखादं मोठं शहर असतं, राईट. फॉर एक्झाम्पल पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये खूप छोटी छोटी गावं आहेत, तालुके आहेत, पण जिल्ह्याचं ठिकाण कोणतं आहे, पुणे शहर आहे, राईट. तसंच कसबा म्हणजे काय, कसबा म्हणजे जो परगणा असायचा, परगणा म्हणजे जे छोटी छोटी गावं मिळून परगणा बनायचा, तर त्या परगण्याचं जे हेडक्वार्टर असायचं तो कसबा असायचा. आणि कसबा म्हणजे काहीतरी त्याच गावांमधलं एखादं मोठं गाव असायचं, ते कसबा असायचं, ओके. सो कसबा वॉज लाईक अ बिग विलेज. इट वॉज युजली द हेडक्वार्टर ऑफ परगणा, ओके. फॉर एक्झाम्पल इंदापूर कसबा ऑफ इंदापूर परगणा, वाई कसबा ऑफ वाई परगणा were the headquarters of the parganas, okay. So here are some examples has been given here. Pargana means made up of many villages, right. And the headquarter of pargana will be a big village, right, that is known as kasba. For example इंदापूर कसबा. इंदापूर इज नाव जर तुम्हाला माहिती असेल तर इंदापूर हा खूप मोठा तालुका आहे पुणे जिल्ह्यामधला सध्या. तर त्या काळी तो इंदापूर कसबा म्हणून, कसब्याचं गाव म्हणून समजलं जायचं. आणि इंदापूर परगण्याचा जे हेडक्वार्टर होतं ते इंदापूर कसबा होता, राईट. वाई कसबा ऑफ वाई परगणा, ओके. ॲग्रिकल्चर वॉज द मेन ऑक्युपेशन, ठीक आहे. शेती हा मेन मुख्य व्यवसाय होता. There were a skilled artisans like carpenters, blacksmiths, etc. in Kasbah. ठीक है. There was usually a market that is paid adjacent to a Kasbah, right? The Shete and Mahajan were the वतनदार्स of the पेट, ओके. तर शेती हा मुख्य व्यवसाय होता. ॲग्रिकल्चर वॉज द मेन ऑक्युपेशन अँड देर वर अ स्किल्ड आर्टिसन्स लाईक carpenters, blacksmiths, etc. in Kasbah. There were skilled artisans apart from farmers, right? As I have already told you, what is meant by artisans? Artisans mean karagir, ठीक है.
लाईक कार्पेंटर्स. कार्पेंटर्स म्हणजे काय, जे लाकडाचं काम करतात, फर्निचर बनवण्याचं काम करतात, ते कार्पेंटर्स. ब्लॅकस्मिथ म्हणजे काय, जे अवजारं हत्यारं बनवण्याचं काम करतात, ते ब्लॅकस्मिथ्स. ठीक आहे, लोखंडाची हत्यारं, कुऱ्हाड वगैरे किंवा जे विळे असतात, कोयते असतात, ते बनवण्याचं जे काम करतात ते असतात ब्लॅकस्मिथ्स. राईट. देअर वॉज युजली अ मार्केट ॲडजस्टंट टू कसबा. ठीक आहे. सो देअर वर अ मार्केट, जे मार्केट असायचं कसब्यामध्ये त्याला पेठ म्हटलं जायचं. ठीक आहे. ॲडजस्टंट टू कसबा, कसब्यामध्ये कसब्याच्या बाजूला एखादं खूप मोठं मार्केट असायचं. ठीक आहे. त्याला पेठ असं म्हटलं जायचं. आणि शेटे आणि महाजन हे तिथले वतनदार होते, म्हणजे तिथले प्रमुख होते पेठेचे. ठीक आहे, मार्केटचे. ओके. Every village did not necessarily have a pet. Okay, the setting up of pet was a job of shetes and mahajans. For that, they received some land from government and some rights from the villagers. The mahajans maintained the account of pet. Okay, so there were not every village is was having pets or markets, right? And uh, to setting up of markets, that is pet, was the job of shetis and mahajans. ओके. तर प्रत्येक गावामध्ये मार्केट असेलच. मार्केट म्हणजे काय, पेठ. ओके, मार्केटला पेठ म्हटलं जाईल. ठीक आहे. आता आपण बाजार म्हणतो. ठीक आहे, बाजार, एखाद्या ठिकाणी बाजार भरतो, राईट. तर अगोदर का कसं असायचं, एखादं मार्केट असायचं जिथे शॉपिंग करता येईल लोकांना, कपडे विकत घेणे किंवा आपली अवजारे नीट करून घेणे किंवा अशी बरीचशी कामं खरेदी विक्रीची, ह्यासाठी एक मार्केट बनवलं जायचं. आणि ते कशाच्या शेजारी असायचं, कसबाच्या शेजारी असायचं. ठीक ठीक आहे. आणि प्रत्येक गावामध्ये असं मार्केट असेल असं काही नव्हतं. ठीक आहे. आणि मार्केट एस्टॅब्लिश करायचं किंवा मार्केट फॉर्म करायचं काम कोणाकडे होतं, शेटे आणि महाजन यांच्याकडे होतं. ठीक आहे. फॉर दॅट दे रिसिव्ड सम लँड फ्रॉम दी गव्हर्नमेंट अँड सम राईट्स फ्रॉम दी विलेजर्स. ठीक आहे. आणि त्यासाठी मार्केट सेटल करण्यासाठी त्यांना गव्हर्नमेंटकडून अधिकार दिले जायचे, जमीन दिली जायची. ठीक आहे. आणि महाजन होते ते जे मार्केटचं जे अकाउंट आहे ते मेंटेन करायचे. ओके. तर हु वॉज शेटे. बेसिकली जसं कुलकर्णी आणि पाटील गावामध्ये होते, बरोबर, तसंच शेटे आणि महाजन. ओके. बेसिकली ही आडनावं आहेत. ठीक आहे. ही एक पदवी आहे, ही अशी लोकांना कामं दिली जायची. ठीक आहे, त्यांच्या आणि ही बेसिकली ही सरनेम्स आहेत. ठीक आहे, किंवा आपण टायटल असं म्हणू शकतो. दीज आर दी टायटल्स. ओके. जसा प्रधान असतो, सेनापती असतो, बरोबर आहे. सेनापतीचं काय काम असतं, सेनापतीचं काम असतं की सैन्य मेंटेन करायचं. मग शेटे आणि महाजन हे काय आहेत, यांच्याकडे मार्केट मेंटेन करण्याचं काम आहे. ठीक आहे. पाटील कोण आहे, पाटील हा गावाचा प्रमुख असतो. ठीक आहे. सर, आय हॅव डाऊट वाय देअर नेम्स लाईक, वाय देअर नेम्स आर लाईक सरनेम. ठीक आहे. सो बेसिकली काय होतं, अगोदरच्या काळामध्ये पाटील हे एक टायटल होतं. ठीक आहे. मग ते टायटल एखाद्या व्यक्तीला दिलं गेलं की त्याच्या नावापुढे पाटील असं लागायचं. आणि मग ते इव्हॉल्युशन होत होत ते त्याचं आडनावच होत गेलं. ठीक आहे. मग आता जी आपण आडनावं बघतो ती बेसिकली त्यावेळी टायटल होती. ओके. सर, आय हॅव डाऊट वाय देअर नेम्स आर लाईक सरनेम. राईट, बिकॉज दीज आर सरनेम्स. ओके. त्यावेळी हे टायटल दिलं गेलं होतं, पण ते टायटल बेसिकली आडनावामध्ये कन्वर्ट होत गेलं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. ओके. ओके. So as per the order of Veer Mata Jizabai, okay, so do you know, as per the order of Veer Mata Jizabai, a pet was established in Pashan near Pune. It was called a Jizapur, right? So as per the order of Rajmata Veer Mata Jizabai, a pet was established in Pashan near Pune. Okay, you have to remember this. It was called a Jizapur. Malpura, Khelpura, Paraspura and Vithapura in Aurangabad are also new pets established in the name of Maloji, Khiloji and Parsoji and Vithoji respectively. Okay, so
these are some types of names of pets that were established at the time of Shivaji Maharaj, right? Shivapur adjacent to Khed was a pet established in the name of Shivaji Maharaj. Okay, now you have to understand pet. I have already told you here pet means market. Okay, so these are the names of pets that were established on the names of various persons. Okay, for example, Shivapur adjacent to Khed. Okay, Khed was a village in Pune district, right? And adjacent to that, a Shivapur market or Shivapur pet was established in the name of Shivaji Maharaj. Okay, okay. Now, the words Budruk and Khurd are used to show that the two villages are different. The original town is Budruk and new one is Khurd. For example, Vadgaon Budruk and Vadgaon Khurd. Okay, so you might have know if you are from Pune. तुमच्यापैकी कोणी पुण्यामधलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द नावाची दोन वेगवेगळी गाव आहेत पुण्यामध्ये. ठीक आहे, तर बुद्रुक आणि खुर्द ह्या दोन शब्दांचा वापर कशासाठी केला जाईल तर वेन अ विलेज इज न्यू or original village, the original town is called as a Budruk, right? And the new one is called as a Khurd, right? तर एखादं विलेज आहे आणि ते विलेज जुनं आहे, ठीक आहे, आणि त्याच्याच शेजारी किंवा दुसरं विलेज जर तिथंच आजूबाजूला बसवलं असेल वसवलं असेल तर त्या विलेजला काय म्हटलं जाईल तर त्या विलेजला खुर्द असं म्हटलं जाईल. ठीक आहे, नवीन जर गाव असेल तर त्याला खुर्द म्हटलं जाईल आणि जे ओरिजिनल गाव आहे त्याला बुद्रुक असं म्हटलं जाईल. ओके, लाईक न्यू मुंबई अँड ओल्ड मुंबई, राईट? यू कॅन से दॅट. तुम्ही असं म्हणू शकता, बट बेसिकली मुंबई सिटी. ओके, अँड दीज आर दी टर्मिनॉलॉजी युज्ड फॉर विलेजेस. ओके, न्यू मुंबई अँड ओल्ड मुंबई, राईट? बट मुंबई हे शहर आहे आणि सेम अशी टर्मिनॉलॉजी ही गावांसाठी यूज केली जात होती. ठीक आहे, ओके. परगणा, मेनी विलेजेस. आता परगणा म्हणजे काय आपण शिकलो, कसबा म्हणजे शिकलो आपण, मौजा शिकलो. नाव लेटेस्ट ट्राय टू अंडरस्टँड परगणा. So I have already told you Pargana means the many villages together called as a Pargana. Okay, but the number of villages was not same in all Parganas. Okay, for example, the Pune Pargana was the big Pargana. It consisted of 290 villages. Okay, तो तर काय परगणा म्हणजे काय तर जे विलेजेस होते त्यांना खूप विलेजेस जे एकत्र असायचे त्यांना परगणा असं म्हटलं जाईल. तर पुणे परगणा हा मोठा परगणा होता, त्याच्यामध्ये 290 गावं होती, राईट? देअर वर 64 विलेजेस इन चाकण परगणा. चाकण हे पुण्याजवळचे एक शहर आहे आता सध्या. तर चाकण परगण्यामध्ये किती गावं होती? 64 गावं होती. म्हणजे प्रत्येक परगण्यामध्ये गावांची संख्या ही एकसारखी समान अशी नव्हती. ठीक आहे, the Shirwal Pargana was small. It had only 40 villages, right? The Deshmukh and Deshpandes were the Watandar officer of Pargana, right? So as I have told you, in the villages, that is in the Mauda, the Patils and the Kulkarnis was the main administrative heads, right? But in Pargana, Deshmukh and Deshpandes are Watandar, right? Same as like Patil and Kulkarni, here in Pargana, Deshmukh and Deshpande were the Watandar officers of Pargana, right? Deshmukh was the chief of Patils in Pargana. Okay, तर प्रत्येक गावाचा एक पाटील असे, बरोबर? प्रत्येक गावाचा एक पाटील असे आणि अशी गावं सगळी मिळून एक परगणा बनला जाईल. अशी 40-50 गावांचा एक परगणा बनला जाईल, बरोबर? आणि प्रत्येक गावाचा एक पाटील असे आणि पाटील हे सगळे जे पाटील होते त्यांच्यावरती एक देशमुख असे. ओके, राईट? सो द देशमुख वॉज द चीफ ऑफ पाटील्स इन परगणा, बरोबर? द देशमुख did at
the Pargana level, what the Patils did at the village level. And what was the responsibility of Deshmukh? Basically, the same what the Patil did at the village level, right? Okay. What the Patil did at village level. The Deshpande was the chief of all Kulkarnis in Pargana. Okay. तर गावामध्ये काय असायचं अगोदर मी तुम्हाला सांगितलं जे छोटी गाव होती त्याच्यामध्ये पाटील असायचे आणि कुलकर्णी असायचे ठीक आहे आणि असे सगळ्या गावांचे मिळून एक परगणा बनायचा 40-50 गावांचा मिळून परगणा बनायचा ठीक आहे आणि ह्या सगळ्या पाटील जे होते ह्या सगळ्या पाटीलांच्या कामावरती लक्ष ठेवण्यासाठी परगण्यामध्ये एक देशमुख असायचे बरोबर आणि जे कुलकर्णी होते प्रत्येक गावामध्ये हे सगळे कुलकर्णी मिळून ह्या कुलकर्ण्यांच्या कामावरती लक्ष ठेवण्यासाठी परगण्यामध्ये त्यांच्यावरती कोण होते देशपांडे होते राईट अँड वतनदार म्हणजे काय सो दीज वतनदार्स वर द ऑफिसर्स वर द लिंक बिटवीन द पीपल अँड गव्हर्नमेंट ओके सो वतनदार वर द ऑफिसर्स वर लिंक बिटवीन द पीपल अँड द गव्हर्नमेंट राईट तर वतनदार म्हणजे हे जे सरकार आणि लोक होते त्यांच्यामधले हे कनेक्शन होतं ठीक आहे म्हणजे लोकांकडून कर गोळा करून सरकारपर्यंत जमा करायचं हे काम करण्याचं कोण काम करत होते हे वतनदार असायचे ठीक आहे म्हणजे कुलकर्णी आणि देशमुख वगैरे लोक ठीक आहे इन केस ऑफ एनिमी इन्व्हेजन्स ऑर ड्रॉट दी वतनदार्स रिप्रेझेंटेड दी ग्रीव्हन्सेस of people to the government. Sometimes these officers misused their powers. They collected more money from the people that was due or did not remit the money so collected to the government in time. On such occasions, the people suffered harassment. Okay? So, in case of enemy invasions or drought, these watandars represented grievances. Grievances means what? Various problems. Okay? ऑफ पीपल टू दी गव्हर्नमेंट जेव्हा गावामध्ये एखादा दुष्काळ पडला जाईल किंवा गावामध्ये आक्रमण होईल त्यावेळेस गावामध्ये जे सिच्युएशन आहे लोकांचं जे नुकसान झालं आहे ते त्याची खबर किंवा त्याची बातमी त्याचं इव्होल्युशन हे गव्हर्नमेंटला सांगण्याचं काम कोण करेल हे वतनदार लोक करत असेल ठीक आहे म्हणजे की सरकारला सांगण्याचं काम करत जाईल की गावामध्ये यावर्षी पाऊस पडला नाही किंवा लोकांचं खूप नुकसान झालं आहे मग ही माहिती सरकारला कोण देत जाईल वतनदार लोक देत जाईल ठीक आहे म्हणजे देशमुख आणि देशपांडे लोक ठीक आहे समटाइम्स दीज ऑफिसर्स मिसयूज देअर पॉवर्स कधी कधी ते लोक काय करायचे त्यांची जी पॉवर त्यांच्याकडे दिली गेली होती म्हणजे कर गोळा करायचं जे काम त्यांच्याकडे दिलं होतं टॅक्स कलेक्शनचं जे काम त्यांच्याकडे दिलं होतं त्याचा ते मिसयूज करायचे ठीक आहे म्हणजे लोकांकडून ते जास्त टॅक्स गोळा करायचे आणि तो टॅक्स गव्हर्नमेंटला न देता स्वतःकडेच ठेवून घ्यायचे त्यामुळे लोकांची हॅरॅसमेंट पण केली जायची त्यांच्याद्वारे ठीक आहे सो बेसिकली वतनदार जो शब्द आहे वतनदार इज अ वर्ड इन विच अ वतन इज अन अरेबिक वर्ड राईट इन महाराष्ट्र इट इज यूज्ड is refer to hereditary land for which the holder does not have to pay revenue ओके तर वतन म्हणजे काय तर वतनदार मधला जो वतन हा शब्द आहे तर वतन म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये त्याचा जी लँड आहे ठीक आहे ती जमीन आहे अशी जमीन की त्याच्यावरती कोणताही टॅक्स नाही आणि ती जमीन तुमच्या हेरिडेटरी सिस्टमने म्हणजे वडिलांकडून मुलाला मुलाकडून त्याच्या मुलाला अशी मिळत जाते ती जे जमीन आहे त्या जमिनीला वतन असं म्हटलं जाईल ठीक आहे आणि त्याच्यावरून वतनदार असा शब्द पडला ओके calamity of famine okay agriculture was dependent on rainwater if it did not rain crops would fail the prices of food grains rose it became difficult for the people to get food grains and other things there was no fodder for the cattle water became scarce it became difficult for the people to live and in the village they were forced to leave the village a famine was a great calamity for a people okay so as we have already studied about that the main occupation of people in villages was farming
राईट. शेती हा मुख्य व्यवसाय होता गावामध्ये, ॲग्रिकल्चर, बरोबर. पण ॲग्रिकल्चर वॉज लार्जली डिपेंडंट ऑन रेन वॉटर. ओके. So at that time, the agriculture was dependent on rainwater because there were not dams were built. Okay, there were not various canals were built. There were not motors were there, right? There were no borewells were there, right? त्यावेळी गावामध्ये, so which village was most big? Kasba is the biggest village. Okay, Pargana is not a village. Pargana is collection of all villages, right? So Kasba is a big village and the small villages are called as a Mauza. Okay? Please don't get confused here. The calamity of famine. Right? तर गावामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय होता आणि शेती कशावरती? पावसावरती डिपेंडेंट होती पूर्णपणे, कारण त्या काळी बोरवेल नव्हते किंवा डॅम्स नव्हते, ठीक आहे, किंवा मोटर वगैरे नव्हत्या. फक्त पावसाचं जे पाणी होतं त्याच्यावरती शेती चालायची. बट वेन रेन डिड नॉट हॅपन, क्रॉप्स वुड गेट फेल. बट एखाद्या वर्षी जर पाऊस नाही पडला किंवा बरेच वर्ष असा कंटिन्यू पाऊस नाही पडला तर गावामध्ये काय व्हायचं? शेतीचं खूप नुकसान व्हायचं. ठीक आहे. द प्राइसेस ऑफ फूड ग्रेन्स रोज. त्याच्यामुळे काय व्हायचं की जी धान्याच्या जी किमती आहेत त्या खूप वाढायच्या. तर धान्य मुबलक प्रमाणात जर उपलब्ध नाही झालं तर धान्याच्या किमती खूप वाढत जायच्या. And it became difficult for the people to get food grains and other things, right? So there were no fodder for the cattle. आणि जर शेतीमध्ये फूड ग्रेन्सच, धान्य जर पिकलं नाही तर जो जनावरांसाठी चारा आहे, फॉडर म्हणजे काय? चारा. ओके. सो देर वॉज नो फॉडर फॉर द कॅटल. गायींसाठी चारा सुद्धा उपलब्ध नसायचा जर दुष्काळ वगैरे पडला तर. वॉटर बिकम्स स्कार्स. स्कार्स म्हणजे काय? कमी असणे. ठीक आहे, कमतरता असणे. तर पाण्याची खूप कमतरता व्हायची दुष्काळामध्ये, फेमाईनमध्ये. सो फेमाईन म्हणजे काय? तुम्हाला या शब्दाचा अर्थ समजतो का? कॅलॅमिटी ऑफ फेमाईन. फेमाईन म्हणजे दुष्काळ. ओके. दुष्काळ म्हणजे अशी परिस्थिती की वर्षानुवर्ष पाऊसच पडला नाही. ठीक आहे, त्याला म्हणायचं फेमाईन. सो त्याच्यामुळे जनावरांसाठी चारा नसायचा आणि लोकांना गावामध्ये राहणं खूप अवघड व्हायचं त्या काळात. अँड दे वेअर फोर्स्ड टू लिव्ह विलेज. अँड ॲट द एंड दे वेअर फोर्स्ड टू लिव्ह द विलेज. आणि त्यांना शेवटी गाव सोडावं लागायचं. ठीक आहे. अ फेमाईन वॉज अ ग्रेट कॅलॅमिटी फॉर द पीपल. आणि खूप मोठी दुर्दशा व्हायची लोकांची दुष्काळामुळे. ओके. अ ग्रेट फेमाईन ऑकर्ड इन महाराष्ट्र इन 1630. ओके. 1630 मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. People were greatly distressed due to this famine. It has been described in these words: people were ready to sell themselves for the piece of bhakri, but there was nobody to buy them. There was a severe scarcity of food grains. Entire families were destroyed. तर 1630 मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला. अँड द सिच्युएशन ऑफ दॅट फेमाईन वॉज डिपिक्टेड इन द वर्ड्स लाईक people were ready to sell themselves for the piece of bakri, right? But there was nobody to buy them. So imagine what was a situation like, what was the devastating situation at that time. तर 1630 मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाची परिस्थिती वर्णन असं के शब्दामध्ये केलं जातं की त्या काळी दुष्काळाची परिस्थितीचं वर्णन इथं दिलेलं आहे. तर लोक स्वतःला विकण्यासाठी तयार झाली होती भाकरीच्या तुकड्यासाठी, तरी पण त्यांना विकत घेण्यासाठीच कोणी नव्हतं. एवढी वाईट परिस्थिती त्यावेळी दुष्काळामुळे निर्माण झाली होती. ओके. There was a scarcity of food grains. Entire families were destroyed. Cattle farms, animals were died. आणि लोकांचं खूप नुकसान झालं. आणि जे गाईचा जो गोठा आहे म्हणजे जे व्हेरियस कॅटल फार्म जे आहेत, ठीक आहे, जे लोक गाई वगैरे प्राणी वगैरे पाळायचे, तर ते प्राणी त्यांना चारा किंवा पाणी न मिळाल्यामुळे ते मरून गेले. ठीक आहे. शेतीचं नुकसान झालं. फेमाईन पुट अँड इन टू द इंडस्ट्रीज. ज्या इंडस्ट्रीज होत्या त्याच्यामुळे त्यांना पण खूप नुकसान झालं.
फेमाईनमुळे. ठीक आहे. ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कम टू अ स्टँड स्टील, अँड ड्यू टू दिस द financial transactions was ended, right? Because there were no money in the hands of people. People had to wander to far away regions in search of livelihood. It was a great challenge to bring back to normalcy the devastated life of the people. तर लोकांना पाणी आणि खाणं याच्या शोधामध्ये खूप लांब लांबपर्यंत प्रवास करावा लागला. त्यांना त्यांचं गाव सोडून जावं लागलं आणि ही परिस्थिती नॉर्मल होण्यासाठी खूप वेळ लागला आणि त्याच्यामध्ये लोकांचं खूप नुकसान झालं. ठीक आहे. तर हा 1630चा जो दुष्काळ आहे त्याच्याबद्दल आपण पाहिलं. ओके. नाव द वर्क ऑफ वारकरी मुवमेंट. ओके. सो यू माइट हॅव हर्ड अबाउट द वारकरीज, राईट? आपल्या इकडे पंढरपूरमध्ये वारी असते. ठीक आहे. आणि वारकरी संप्रदायाबद्दल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, राईट? Society was greatly influenced by the blind beliefs and the rituals. People had become fatalistic and inert. Okay? So, society was greatly influenced by blind ritual beliefs and rituals. Okay? तर वारकरी संप्रदायानं महाराष्ट्रामध्ये काय काम केलं त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर त्या काळामध्ये जो समाज होता त्याच्यावरती जे अंधश्रद्धा होती याचा खूप प्रभाव होता. ठीक आहे. पीपल हॅड बिकम फॅटलिस्टिक, म्हणजे लोक जी होती ती अशी प्राणघातक आणि इनर्ट झाली होती. ठीक आहे. पीपल बिकम फॅटलिस्टिक्स अँड इनर्ट. दे हॅड लॉस्ट ऑल इनिशिएटिव्ह. द कंडिशन ऑफ द कॉमन पीपल वॉज मिझरेबल. ओके. तर त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा ही खूप होती. लोक अंधश्रद्धेला खूप मानून चालायचे आणि कशावरती पण लोक विश्वास ठेवायचे धर्माच्या नावाखाली. त्यामुळे लोकांची जी परिस्थिती होती खूप खूप खराब झाली होती. इन सच अ सर्कमस्टान्सेस इन द सन्स इन महाराष्ट्र एंडेवर्ड टू इन्स्पायर द मासेस. ओके. आणि अशा काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संतांनी लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं. Okay. In Maharashtra, the tradition of sants, which began with the Sant Jnaneshwar and Sant Namdev, was carried on by sant coming from various strata of society. People from all strata of society were the part of sant tradition. Okay. So in Maharashtra, the tradition of sant was begin with the Sant Jnaneshwar and Sant Namdev. Sant Jnaneshwar. Okay. You have to remember this. Who was started or from whom begin the tradition of sant in Maharashtra? So Sant Jnaneshwar. संत ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा चालू केली. ठीक आहे. संत परंपरा चालू केली आणि त्याच्यानंतर संत नामदेवांनी ती पुढे कॅरी फॉरवर्ड केली. ठीक आहे. सन्स कमिंग फ्रॉम व्हेरियस स्ट्रॅटा ऑफ सोसायटी. आणि त्याच्यानंतर जे संत इनिशिएटिव्ह म्हणजे काय? इनिशिएटिव्ह म्हणजे सुरुवात करणे, स्वतः सुरुवात करणे. ठीक आहे. दॅट इज मीन बाय इनिशिएटिव्ह. तर संत ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रामध्ये संत परंपरा चालू केली आणि संत नामदेवांनी ती पुढे कॅरी फॉरवर्ड केली. आणि जे संत होते ते दी सन्स वर केम फ्रॉम व्हेरियस स्ट्रॅटाज ऑफ सोसायटी. आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातून संत आले होते. ठीक आहे. प्रत्येक जातीतून, प्रत्येक धर्मातून म्हटलं तरी चालेल, किंवा गरीब किंवा अतिशय दलित पिछड्या समाजातून सुद्धा संत लोक आले आणि त्यांनी लोकांचं प्रबोधन करायचं काम केलं. ओके. People from all strata were a part of Sant tradition. For example, संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सेना, संत सावता, संत नरहरी, संत शेख मोहम्मद एक्सेट्रा. ठीक आहे. संत चोखोबाज वाईफ संत सोयराबाई अँड सिस्टर संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत भीमाबाई, संत शिवरूकर अँड अदर वुमन्स वर अल्सो अमॉंग देम. तर ही काही फिमेल जे आपली महिला संत आहेत. ठीक आहे.
त्यांची सुद्धा इथे नावं दिली गेलेली आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला एकदा तुम्ही ही लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. स्ट्रॅटा मीन्स स्तर. ओके, स्ट्रॅटा मीन्स लेवल्स इन सोसायटी. ठीक आहे, देर आर व्हेरियस स्ट्रॅटाज इन सोसायटी. फॉर एक्झाम्पल रिच, पुअर. ओके, समाजामध्ये वेगवेगळ्या लेवल्स असतात. ठीक आहे, काही लोक श्रीमंत असतात, काही लोक गरीब असतात. तसंच जातीच्या आधारावरती पण स्ट्रॅटाज आहेत. उच्च जे वरच्या जातीचे लोक, खालच्या जातीचे लोक. ठीक आहे, अशा समाजामध्ये स्तर होते किंवा लेवल्स होत्या. ओके, तर संत लोक हे सगळ्या स्ट्रॅटाजमधून आले होते. म्हणजे खालच्या स्ट्रॅटामधून जे गरीब समाजातून पण आले होते, शिकलेल्या समाजातून पण आले होते, श्रीमंत समाजातून आले होते. ठीक आहे, तर त्याला म्हणायचं स्ट्रॅटा. स्ट्रॅटा मीन्स लेवल्स इन सोसायटी. ओके ओके. सो पंढरपूर वॉज ॲट द सेंटर ऑफ संत मुवमेंट. विठ्ठल वॉज द ऑब्जेक्ट ऑफ देअर वर्शिप. राईट, तर पंढरपूर हे मुख्य ठिकाण होतं संतांच्या भक्तीचं. ठीक आहे, आणि पंढरपूरचे जे विठ्ठल रुक्मिणी आहेत ते त्यांचं डिवोटी होते. ते त्यांची ते भक्ती करायचे. ओके, हे तुम्हाला माहित असेल. पंढरपूर कुठे आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर. Okay. On the banks of river Chandrabhaga at Pandharpur, the sons and pilgrims used to rejoice in their devotion. Their equality was propagated through bhajans, kirtans, and the unity meals. Okay. So, चंद्रभागा म्हणजे काय? भीमा नदी जी आहे पंढरपूरची, तिला पंढरपूरमध्ये चंद्रभागा असं म्हटलं जातं. ओके, दी रिव्हर भीमा, पंढरपूर इज सिच्युएटेड ऑन द बँक ऑफ रिव्हर भीमा, राईट. अँड द रिव्हर भीमा इज कॉल्ड ॲज द चंद्रभागा इन पंढरपूर. ओके, पंढरपूरमध्ये जी भीमा रिव्हर आहे तिला चंद्रभागा असं म्हटलं जातं. आणि संत आहेत आणि जे वारकरी आहेत, ठीक आहे, हे सगळे एकत्र यायचे पंढरपूरमध्ये आणि ते काय करायचे? देअर इक्वॅलिटी प्रोपगेटेड थ्रू भजन्स. आणि तिथं तुम्हाला माहित आहे की आषाढी आणि कार्तिकी ह्या दोन महत्वाच्या जे वारे आहेत, त्यावेळी सगळे जे वारकरी संप्रदायातील लोक आहेत ते पंढरपूरला जमतात. ठीक आहे, आणि ते काय करतात? ते भजन करतात, कीर्तन करतात, एकत्र सगळेजण जेवण करतात. त्याला काला असं म्हणायचं. ठीक आहे, युनिटी मील्स, एकत्र जेवण करतात म्हणजे त्याला काला म्हणायचं. संत नामदेव. Okay, now let's study about the various sant here. He was a great sant of Warkari movement. He was skilled organizer as performed excellent kirtans as well. He awakened the sense of equality in men and women belonging to all castes. Okay, तर संत नामदेव जे होते हे वारकरी संप्रदायाचे एक महत्वाचे संत होते. ही परफॉर्म एक्सलंट कीर्तन, ते खूप चांगले कीर्तनकार होते. ही अवेकन द सेन्स ऑफ इक्वालिटी इन मेन अँड वुमेन बिलॉंगिंग टू ऑल कास्ट. ओके, त्यांनी समाजामधल्या जे आपले महिला आणि पुरुष जे होते सगळ्या जातीमधले त्यांना एकत्रित आणण्याचं काम केलं. ठीक आहे, हिज प्लेज वॉज नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदूप लावू जगी. हिज अभंगा कंपोजिशन वॉज वेल नोन. तर त्यांचं जे वचन होतं नामदेवांचं की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ठीक आहे, म्हणजे कीर्तन करू आणि लोकांमध्ये प्रबोधन करण्याचं काम करू असं त्यांचं वचन होतं. ठीक आहे, त्यांचे जे अभंग होते ते सगळ्यांना वेल नोन आहेत. मेनी संत ॲज वेल ॲज कॉमन पीपल वेर इन्फ्लुएन्स्ड बाय हिज टीचिंग. ही वेंट अप टू पंजाब प्रोपोगेटिंग हिज थॉट्स. ओके, तर संत नामदेव जे आहेत त्यांचे जे विचार आहेत ते लोकांना खूप प्रभावित केले त्यांनी त्यांच्या विचारांनी, आणि ते पंजाबमध्ये सुद्धा गेले विचार त्यांचे पसरवण्यासाठी. ठीक आहे, ही प्रोपगेटेड हिज कंपोजिशन आर इन्क्लुडेड इन दी गुरु ग्रंथ साहिब ऑफ सिख. आणि जो शिखांचा जो मेन ग्रंथ आहे, तसा हिंदूंमध्ये भगवद्गीता आहे, मुस्लिम मध्ये कुराण आहे, ठीक आहे, ख्रिश्चन्समध्ये बायबल आहे ग्रंथ, तसा शीख लोकांमध्ये गुरु ग्रंथ साहिब म्हणून एक त्यांचा महत्वाचा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा संत नामदेवांची जी शिकवण आहे ती तिथे त्याच्यामध्ये मेन्शन केली आहे. ठीक आहे, ही प्रोपोगेटेड द मेसेज ऑफ भागवत रिलिजन इन ऑल क्वार्टर्स. ही
He built memorial to Sant Chokhamela at Pandharpur. His work is unforgettable. तर संत नामदेवांनी काय केलं तर भगवत ही प्रोपगेटेड द मेसेज ऑफ भागवत रिलिजन इन ऑल क्वार्टर. त्यांनी भागवत समाजाचा जो विचार आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवले. ही बिल्ट अ मेमोरियल टू संत चोखामेळा. संत चोखामेळा यांचा एक मेमोरियल त्यांनी पंढरपूरमध्ये बनवलं आणि त्यांचं जे काम आहे ते अतिशय न विसरण्यासारखं काम त्यांनी केलं. ठीक आहे. नाव संत ज्ञानेश्वर. He was a great sant in the Warkari movement. He wrote the Bhagavad Bhavartha Deepika or Dhaneshwari, which elucidate the meaning of Sanskrit Bhagavad Gita. Okay. He also composed the Amrutanbhav. Okay. तर संत ज्ञानेश्वर. आता संत ज्ञानेश्वरांबद्दल काय लिहिलं इथं? ही वॉज अ ग्रेट संत इन द वारकरी मुवमेंट. वारकरी संप्रदायामध्ये ते खूप महत्वाचे संत होते. ठीक आहे. वारकरी मीन्स, वारकरी म्हणजे बेसिकली जे संत लोक आहेत त्यांना फॉलो करणारे जे लोक आहेत त्यांना वारकरी असं म्हटलं जातं. ओके. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम हे जे संत आहेत त्यांना फॉलो करणारे जे लोक आहेत त्यांना वारकरी असं म्हटलं जातं. आणि जे वारकरी असतात ते विठ्ठलाचे भक्त असतात. ओके. विठ्ठल आणि रुक्मिणींचे भक्त असतात. पंढरपूरमध्ये जे विठ्ठलांचं मंदिर आहे मोठं ते त्यांचे भक्त असतात. ठीक आहे. त्यांना वारकरी असं म्हणायचं. ठीक आहे. आणि त्यांची वारी असते. आपण दरवर्षी पंढरपूरला वारी असते, तुम्हाला माहिती आहे, पालखी असते. ठीक आहे. तर वारकरी म्हणजे भक्त थोडक्यात. ही वॉज अ ग्रेट संत इन द वारकरी मुवमेंट. संत ज्ञानेश्वर खूप महत्वाचे संत होते. त्यांनी भावार्थ दीपिका लिहिली किंवा ज्ञानेश्वरी लिहिली, विच इल्युसिडेट द मीनिंग ऑफ भगवद्गीता इन संस्कृत. संस्कृतमध्ये जी भगवद्गीता लिहिली आहे त्याचंच रूपांतर, भाषांतर त्यांनी भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरीमध्ये केलं आहे. ठीक आहे. ही ऑल्सो कंपोज्ड अमृतानुभव. अमृतानुभव नावाचा सुद्धा त्यांनी ग्रंथ लिहिला. ओके. ही प्रीच्ड द इम्पॉर्टन्स ऑफ द पाथ ऑफ डिवोशन थ्रू हिज वर्क्स अँड कंपोजिशन. ही शोड अ सिम्पल वे ऑफ वर्शिप अँड कंडक्ट विच द कॉमन पीपल कुड फॉलो इझिली. त्यांनी भक्ती करण्याचा अतिशय सोपा मार्ग लोकांना सांगून दिला. ठीक आहे. ही गेव द प्रेस्टीज ऑफ रिलिजन टू द वारकरी मुवमेंट. आणि जे वारकरी समाजाला एक प्रेस्टीज किंवा अतिशय आदराचं स्थान त्यांनी मिळवून दिलं संत ज्ञानेश्वरांनी. ठीक आहे. प्रेस्टीज म्हणजे काय? प्रेस्टीज म्हणजे इज्जत किंवा आदर. ठीक आहे. थ्रू हिज लाईफ though his life was spent in extremely adverse circumstances, he never lost the calm and his mind and never harbored bitterness. Okay. So basically the life of Sant Jnaneshwar was full of challenges, right? But he spent extremely adverse circumstances and he never lost the calm of his mind and never harbored bitterness. तर संत ज्ञानेश्वर जे होते त्यांना लोकांनी खूप त्रास दिला. ठीक आहे. समाजामध्ये त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी त्यांचा जो स्वभाव आहे, शांत स्वभाव, तो कधीही सोडला नाही. आणि त्यांनी स्वतःमध्ये कधी सुद्धा द्वेष निर्माण करू दिला नाही स्वतःमध्ये. ठीक आहे. हिज पसायदान इन ज्ञानेश्वरी uplifts the mind of poetic composition of his brothers Sant Nivruttinath and Sant Sopandev and Sant Muktabai are well known. Okay. So पसायदान हे ज्ञानेश्वरांनी लिहिलं हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. शाळेमध्ये तुम्ही म्हणत पण असाल काही ठिकाणी पसायदान. ठीक आहे. सो पसायदान इन ज्ञानेश्वरी अपलिफ्ट द माइंड. लोकांमध्ये जागृती करण्याचं काम पसायदान ने केलं. ठीक आहे. पसायदान हे ज्ञानेश्वरांनी लिहिलं आहे. द पोएटिक कंपोजिशन ऑफ हिज ब्रदर्स. आणि संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव हे त्यांचेच भाऊ होते आणि त्यांनी सुद्धा ज्या गोष्टी लिहिल्या, संत मुक्ताबाई त्यांची बहीण होती. ठीक आहे. आणि त्यांनी पण जे ग्रंथ लिहिले ते पण लोकांना त्याच्यामध्ये जागृती करण्याचं काम लोकांनी केलं. ठीक आहे. नाव संत एकनाथ. नाव we will study about Sant Eknath and we will end this lecture here. Okay. I will give you homework and we will end this lecture here. Sant Eknath. He was a great sant of Bhakti movement in Maharashtra. His compositions are many and diverse. They include Abhanga,
गवळणी अँड भारूड एक्सेट्रा. तर संत एकनाथ होते ते भक्ती मुवमेंटचे महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचे संत होते. ठीक आहे. आणि हिज कंपोजिशन्स आर मेनी अँड डायव्हर्स, इन्क्लूड अभंगा, गवळणा आणि भारूड. अभंग, गवळणी, भारूड हे लिहायचं त्यांनी संत एकनाथांनी काम केलं. ठीक आहे. ही हॅज स्टेटेड भगवत धर्म इन डिटेल अँड इन अ सिम्पल मॅनर. तर जो भागवत धर्म जो आहे म्हणजे विठ्ठल भक्तीचा जो धर्म आहे तो त्यांनी अतिशय सिंपल भाषेमध्ये लोकांना सांगून समजवण्याचा प्रयत्न केला. ही हॅज पोर्ट्रेड पीपल्स लाईफ इन अ भावार्थ रामायणा थ्रू द स्टोरी ऑफ राम. ओके. सो लोकांची त्यांनी काय केलं की भावार्थ रामायण नावाची एक कथा त्यांनी लिहिली आणि त्याच्यामध्ये लोकांची जी परिस्थिती होती समाजामध्ये ती त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं. ओके. ही एक्सप्लेन्ड इन मराठी द भक्ती पार्ट ऑफ संस्कृत वर्क भागवत. हिज अभंगाज शो दी वार्मथ ऑफ डिवोशन. तर त्यांनी संत एकनाथांनी काय केलं की भगवद्गीतेमध्ये संस्कृतमध्ये जे लिहिलं आहे ते लोकांना त्यांनी मराठीमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे जे अभंग होते त्याच्यामध्ये भक्तीच्या माध्यमातून देवापर्यंत कसं पोहोचता येईल हे त्यांनी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. ही डेमॉन्स्ट्रेटेड थ्रू हिज ओन कंडक्ट दॅट देर इज नो नीड टू रिनाऊन्स वर्डली मॅटर फॉर अटेम्प्टिंग द हायेस्ट ट्रूथ. ओके. परमार्थ, दॅट इज परमार्थ. तर त्यांनी काय सांगितलं, परमार्थ म्हणजे काय, हायेस्ट ट्रूथ आहे. ठीक आहे. भारूड मीन्स, भारूड म्हणजे काय असतं तर बेसिकली ते तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा भारूड म्हणजे काय असतं. कारण भारूड म्हणजे एक प्रकारचं स्टँड एक कथा सांगितली जाते थोडक्यात. ठीक आहे. एक कॉमेडी टाईप असतं, ते फनी वेमध्ये लोकांचं प्रबोधन केलं जातं. जसं कीर्तन असतं तसंच एक प्रकारचं भारूड असतं. ठीक आहे. तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला समजून जाईल भारूड म्हणजे काय असतं. ओके. तर संत एकनाथांनी काय केलं, परमार्थ अटेंड करण्यासाठी फक्त संस्कृतमध्ये जे वर्ड्स आहेत किंवा संस्कृत भाषेचं मोठं ज्ञान असणं हे गरजेचं नाही असं त्यांनी लोकांना सांगण्याचं काम केलं. ठीक आहे. ही वॉज अ टीचर ऑफ पीपल इन अ ट्रू सेन्स ऑफ द टर्म. ही बिलीव्ड दॅट अवर मराठी लँग्वेज वॉज इन्फेरियर टू नो अदर लँग्वेज. ओके. तर त्यांनी काय सांगण्याचं काम केलं, संत एकनाथांनी मराठी भाषा लोकांना सांगण्याचं काम केलं की मराठी भाषा ही कमी नाही दुसऱ्या भाषांपेक्षा कुठल्याही. ठीक आहे. ही आस्क्ड द संस्कृत स्कॉलर्स फोर्सफुली दॅट संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. ठीक आहे. ही हेविली क्रिटिसाइड दोज हू हेटेड अदर रिलिजन. तर त्यांनी जे संस्कृत स्कॉलर होते, संस्कृत भाषेमधले जे सांगण्याचं काम केलं किंवा विचारलं की संस्कृत भाषेचं ज्ञान जर आहे, संस्कृत जर देवाची भाषा आहे तर बाकीच्या भाषा कोणी निर्माण केल्या. ठीक आहे. ही हेविली क्रिटिसाइड दोज हू हेट अदर रिलिजन. आणि बाकीच्या धर्माचा द्वेष करणाऱ्या लोकांना पण त्यांनी हेविली क्रिटिसाइज केलं. ओके. So this is it for our today's lecture. Okay. And your homework will be okay. Write down the work of Warkari movement. Okay. So homework समजलं तुम्हाला सगळ्यांना? Do you understand today's homework? Write down the work of Warkari movement. राईट डाऊन दी वर्क ऑफ वारकरी मुवमेंट. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. आय होप यू अंडरस्टँड टुडेज होमवर्क. ओके. इफ यू हॅव एनी डाऊट हां क्लासरूममध्ये अपलोड केला जाईल. अँड डोंट फॉरगेट टू फिल अप युअर अटेंडन्स फॉर्म. ओके. Okay, and this is it for today's lecture. So you can leave. If you have any doubts regarding today's lecture, you can ask in chat box. Otherwise, you can leave this lecture. तुम्हाला डाऊट असेल या लेक्चर बद्दल, काही क्वेश्चन्स असतील एखाद्या टॉपिक बद्दल, तर तुम्ही ते विचारू शकता. अदरवाइज यू कॅन लीव. ओके. बाय बाय एव्हरीबडी. स्टे सेफ. स्टे होम.
Sir, I have doubt. Yes, Prerna, you can ask. You can turn on your mic and you can ask. Only Prerna. Prerna, you can turn on your mic and you can ask doubt. Only Prerna. Okay, so what is meant by criticized? सो क्रिटिसाइज मीन्स क्रिटिसिझम म्हणजे काय तर निंदा करणे. ठीक आहे, एखाद्या गोष्टीची निंदा करणे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या क्लासमध्ये जर कोणाला कमी मार्क पडले तर तुम्ही त्याला काय करता, त्याची निंदा करता. त्याला तुम्ही काय म्हणता, अरे तुला कमी मार्क पडले, तू अभ्यासच केला नव्हता. ठीक आहे, म्हणजे क्रिटिसाइज करता तुम्ही त्याला. ठीक आहे, त्याला म्हणायचं क्रिटिसिझम. ओके, आय होप यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ क्रिटिसिझम ऑर क्रिटिसाइज. ओके ओके. So any one of you have, if you have any doubts, you can ask, otherwise you can leave this lecture, okay? Okay. So our time is up. Okay, bye. I'm quitting this lecture. Bye, goodbye.